भागे तू तरी सांग ना काय झालं काल रात्री. दादा मला इस्त्री करायची, शाळेला आधीच उशीर झाला. भागे मी करतोय इस्त्री, तू सांग ना मला काय झालं. मला नाही माहिती. भागे खोटं बोलतेस ना तू. हे बघ तुला सायकल पाहिजे ना, मी देतो पुढच्या वर्षी. सांग ना मला काय झालं काल रात्री. तू काल पार्टीत दारू पिऊन बहिणीला नको नको ते बोललाय. झोपतोय तो इज्जत ताजूक टाकून तोडून जातोय. मी पुढं गरीबाला या पार्टीत अशा बोलवू नका. आज जाऊया का तुला लाज वाटत असेल ना आता. मला पण लाज वाटते असं सासऱ्याच्या घरात राहताना. तुला पण सगळं हेच पाहिजे होतं. माझी दाढी कोरली, कोट घातला, का लाज वाटते तुला. ही माझी गरिबी जागायचा प्रयत्न करत होती, शेवटी उघडी पाडलीच मी. आपल्या घरीचा दादा वहिनी. ह्या घरात कसा आपला श्वास कोंडतो तसा तिचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना. राहू दे त्याला इथं. काय एवढं सगळं झालं. मी तुझा एवढा मोठा अपमान केला. नाही नाही, असं असं कसं झालं. मला आठवतंय, थोडं थोडं आठवतंय. मला राग आला होता, पण मी मी तुझा अपमान करणं नाही, शक्यच नाही. तर पण दादा तू बोललायस, आम्हाला लय वाईट वाटतंय त्याचं. वहिनी अशी नाही येत आता. वहिनीचं मन लय निर्मळ आहे. तू तिला असं बोलायला नाही पाहिजे होतं. तू तिला या घरात परत नाही आलीस तरी चालेल असं म्हणलंयस, आणि आम्हाला नाही आवडलं दादा. दादा अरे वहिनीनं हे घर आपलं मानलं, आमच्यावर आईसारखं प्रेम केलं. तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दिली तिने तुला, आणि तू तिच्याशी असं वागलास. पूर्ण लोक कसं सांगू तुम्हाला. काल पार्टीचं ना असं वाटत होतं. काय गे, माझ्या बापाने काळीच काढून मागितलं होतं का तुझ्याकडं, का 10 तोळे सोनं मागितलेलं तुझ्या भावाकडं. हसायला काय झालं होतं तुला. का नाही असली, का नाही असली. कसं असणार होते मी, तुम्हीच विचार करा. काल रात्री माझ्या दादा आणि वहिनीमध्ये इतकं मोठं भांडण झालं, त्यानंतर कसं असणार होते मी. डॅडींचा आदेश अख्ख्या पंचकृषीमध्ये पाळला जातो, आणि त्यांची सून इथं नाटकं करते का. तुला मीच शिकवतो हसायचं कसं. कसं हसायचं, हे बघा असं हसायचं. सोडा मला. तुम्ही माणूस आहात का जनावर. मी माणूसच आहे, पण जनावर झालो ना तर तुझं अवघड होईल. त्यामुळे मी म्हणतोय की हास हसना गुलगुले कसं हसना हसना हसना. तू अशी नाही का. रडा रडा. फोटो पाठवतो ना दादाला रडताना. रड. दादाला का मध्ये आणताय. अगं मला कुणालाच मध्ये आणायचं नाही ग. या फोनला पण नव्हतं आणायचं, पण तुलाच लय हाऊस सारखं कुणाला ना कुणाला मध्ये घ्यायची. ऐके रड ना, फोटो पाठवायचा आहे. रड. पाठवू पाठवू का. आज ना तेजू, अजून जोरात जोरात अंग असं. का माझं ससुर ते. तेजू, अगं लोणचं आणायची विसरले, घेऊन येतेस का जरा. पोळी बी घ्या. बरं आणते. मी तूप गरम करून आणते. होय. काय मग तुळजा, काय विचार केलास. हो विचार केला ना डॅडी, खूप विचार केला. माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. अरे वा, बापासाठी ऑफर. बोल. तुमची ऑफर ठीक आहे, पण त्याचा नीट विचार केल्यावर लक्षात आलं माझ्या की त्यात तात्पुरतं समाधान आहे. पण माझ्याकडे तुमच्यासाठी जी ऑफर आहे त्यात तुमचा लॉंग टर्म फायदा असणार आहे. मग डायरेक्ट बोल ना, गोल गोल कशाला फिरतीस. चिरंजीव बोलू दे तिला. बोल. डॅडी,
ही इस्टेट सूर्याची आणि तुम्ही त्याला हे सगळं देऊन टाक. आणि जेव्हा तुम्हाला पोलीस पकडून घेऊन जाते तेव्हा तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी मी पूर्ण ताकद लागेल. तू लय बोलतीस हा, तुझ्या तर चिरंजीव डॅडी जमीन तू काय बधीर झालाय का? तू तुझ्या बापाशी बोलतीये ना, याचं तरी भान ठेव. चिरंजीव अहो बोलू द्या तिला, नाहीतरी दुसरं काय करू शकते ती. बोल बोल. डॅडी ही जमीन प्रॉपर्टी ज्याची आहे तुम्ही त्याला परत करा. तसंही सूर्या तुम्हाला देव मानतो, तो तुमचा वेडा भक्त आहे. तो तुमच्या पायाशी हे सगळं परत आणून ठेवेल. पण या उलट सूर्याला हे कळलं की हे सगळं काही तुम्ही लुबाडून घेतलंय तर तुम्ही त्याच्या मनातून उतरा. तुम्ही डायरेक्ट जेलमध्ये जा. मग काय फायदा एवढ्या प्रॉपर्टीचा आणि जमिनीचा? म्हणून म्हणते ऐका माझं. नाही ऐकणार. काय करणार आहेस तू? चिरंजीव हुशार आहात डॅडी तुम्ही, त्याचा नीट विचार करा. अजूनपर्यंत माझ्याकडून तेजूला काही कळलेलं नाही. हा पण जर तिला कळलं तर ए, धमकी कुणाला देती? धमकी कुणाला देते तू? जा सांग ना जाऊन तिला. काय उखडणार नाही ती आमचं, कळलं ना? चिरंजीव तुम्हाला शांत राहायला सांगितलं ना आम्ही.